पूर्ण स्टाफ सिलेक्शनचा जर सिनारिओ बघितला, सिलेबस बघितला, तर या सब्जेक्टचा नियर बाय 25% वेटेज आहे. किती? 25% वेटेज आहे. मग चर्चा तर होणारच. 25% वेटेज जर असेल तर याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. मग त्याच्या अनुषंगानेच हा शाश्वतचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये कसे तुम्हाला काय करायचं असेल, त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स कुठे भेटेल, याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. बरं, कुठल्या कुठल्या परीक्षेसाठी MTS, CHSL, CGL, GD, CPO, सिलेक्शन पोस्ट अशा सगळ्याच पोस्टसाठी आहे. जिथं जिथं नॉन टेक्निकल सिलेबस आहे स्टाफ सिलेक्शनचा, या सगळ्यांसाठी हे व्हिडिओ चालणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला जमेल तुम्हाला. आता आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंग म्हणजे काय, बेसिकली याचा कॉन्सेप्ट का बरं, परीक्षेत का बरं, याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. त्यानंतर SSC मध्ये रिझनिंगचं किती महत्व आहे, त्याला किती पर्सेंटेजने तुम्हाला अभ्यास कसा करायचा, काय करायचं याच्याबद्दल, कोणते टॉपिक शिकणं गरजेचं आहे, अभ्यासाची सुरुवात कशी करावी, कसा सुरू करायचा, बेसिकली कुठल्या टॉपिक पासून करायचा, कसा सुरू करायचा याच्याबद्दल बोलायचं आहे. रोज किती तास सराव केला पाहिजे, किती सराव केला पाहिजे, कोणत्या चुका टाळायला पाहिजे आणि परीक्षेची कशी क्रॅक करायची, परीक्षेमध्ये या सब्जेक्टला कसं क्रॅक करायचं, याच्याबद्दलचं पूर्ण माहिती येणाऱ्या तुम्हाला 15 ते 20 मिनिटात देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. बघा, या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतोय रिझनिंग म्हणजे काय. आता हा सब्जेक्ट असा आहे की प्रत्येक परीक्षेला आहे, तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या, तुम्ही साध्यात साध्या तलाठ्यापासून ते UPSC पर्यंत, तलाठीपासून ते सरळ सेवेची कुठलीही परीक्षा, ग्रुप डी ची ते UPSC पर्यंत, सगळ्या परीक्षेमध्ये हा कंपल्सरी सब्जेक्ट दिसतो. पण या सब्जेक्टचं एक गमक आहे बरं का, हा स्कूल अदरवाइज कॉलेज लेवलला, बरोबर आहे, कॉलेज लेवलला कुठेच दिसत नाही, स्कूलला नाही आणि कॉलेजला नाही. मग कुठे आहे, तर फक्त आणि फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आहे. जिथं कॉम्पिटिशन आहे तिथं तिथं आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही जर कुठल्या CET देत असाल, ग्रॅज्युएशन नंतरच्या MBA ची देत असाल, MCA ची देत असाल, कुठल्या सायन्स रिलेटेड देत असाल, कुठलीही सेट नेट वगैरे कुठे जा, तुम्हाला सगळ्या ठिकाणी हा सब्जेक्ट भेटेल. मग स्कूल लेवलला नाही आणि इकडे का बरं आहे, किंवा कुठल्याही जॉबला जायचं असेल तुम्हाला, IT मध्ये जॉबला असाल तुम्ही, तर तुम्हाला एक ॲप्टिट्यूड टेस्ट पास करावी लागते, त्याच्यामध्ये पण तुम्हाला हा सब्जेक्ट आहे. मग एवढं काय आहे या सब्जेक्टमध्ये की प्रत्येक ठिकाणी याला ठेवलेलं आहे. हे काय माहितीये का, हे चेकिंग टूल आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार किती चांगल्यापणे, किती ॲक्युरेटली आणि किती स्पीडली, तुम्ही किती ॲक्युरेटली आणि स्पीडनं एखाद्या गोष्टीबद्दल विचार करू शकता, आणि किती ॲक्युरसी आहे तुमच्या आन्सर्समध्ये, किती ॲक्युरसी आहे, म्हणजे तुमची डिसिजन पॉवर पण चेक होतीये, सब थिंकिंग प्रोसेस पण चेक होतीये. या सगळ्या गोष्टी चेक करण्याचा टूल म्हणजे हे रिझनिंग आहे. त्यामुळे प्रत्येक परीक्षेत तुम्हाला हे दिसतं. प्रत्येक परीक्षेत दिसण्याचं कारण काय, तर हेच आहे. ओके, रिझनिंग बद्दल तर झालंच. त्यानंतर पुढे जाऊया. SSC मध्ये रिझनिंग का बरं महत्वाचं आहे. प्रत्येक विषयाचं बघितलं तर वेटेज सारखंच आहे. नियर बाय जर बघितलं, Tier 1 या विषयावर जर बोलायचं गेलं, Tier 1 या विषयावर जर बोलायचं गेलं, तर प्रत्येक याच्यामध्ये याचं वेटेज सारखं आहे. 25%, 100 पैकी 25% याला नियर बाय दिलेलंच आहे, प्लस मायनस कुठेतरी होत असेलच. Tier 2 मध्ये पण आहे, जिथं जिथं Tier 2 आहे, CHSL मध्ये आहे, CGL मध्ये आहे, याच्या असल्या परीक्षांमध्ये Tier 2 साठी हे कंपल्सरी सब्जेक्टच आहे. ओके, मग महत्व का बरं आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून महत्व आहे. मार्क जाण्याचे चान्सेस फार कमी. का बरं, कमी वेळेत जास्त गुण मिळू शकतात. यस, आतापर्यंत सेक्शनल टायमिंग असा कॉन्सेप्ट नव्हता SSC ला, बरोबर. सेक्शनल टायमिंग या वर्षीपासून तो इंट्रोड्यूस झालाय. ज्या परीक्षेला सेक्शनल टायमिंग हा कॉन्सेप्ट नाहीये, त्याच्यामध्ये सेक्शनल टायमिंग हा कॉन्सेप्ट नाहीये, त्याच्यामध्ये आपण त्याला हा यूज करू शकतो, इझिली यूज करू शकतो. असं पण नाहीये की नाही यूज करू शकत. ज्या ज्या ठिकाणी सेक्शनल टायमिंग आहे, ओके, सेक्शनल टायमिंग आहे तिथं त्याला बॉन्डेड केलेला आहे. पण सेक्शनल टायमिंग नाही, तिथं याच्यामधला टाइम जो वाचणारा टाइम आहे तो मॅथ्ससाठी यूज करता येत होता. बरोबर, जास्त गुण मिळून देतो. गणितापेक्षा सोपा, यस, गणितापेक्षा फार सोपा सब्जेक्ट आहे.
गणितामध्ये कॉन्सेप्ट पाठ कराव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात, कॅल्क्युलेशन्स आहेत. इथं असं काही नाही, इथं फक्त लॉजिक आहे. बरोबर. एकदा लॉजिकचं व्यवस्थित ट्रेनिंग झालं की ते सोपं वाटायला लागतं. दररोज सराव केल्यास वेग वाढतो का? हो. कुठल्याही गोष्टीचा सराव जर तुम्ही रोज करत असाल, थोडा थोडा का होईना, त्याच्यामधला वेग आणि त्याच्यामधली एक्सपर्टी तुमची वाढणारच आहे. त्या व्यतिरिक्त अनेक प्रश्नाची पद्धत दरवर्षी सारखीच असते. हे एस-एस-सीचं कॉन्सेप्ट आहे. बघा काय होतं, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या प्रत्येक एक्झाम म्हणजे तुम्ही जर एस-एस-सी सीजीएल जर घेतली तर ही एक्झाम मिनिमम 20 ते 25 शिफ्ट मध्ये होते. प्रत्येक प्रश्नाचा प्रत्येक शिफ्टला 25 क्वेश्चन काढायचे आहेत. 25 क्वेश्चन म्हणजे 20 जर काढायचे झाले तर नियर अबाउट त्या पद्धतीत त्या पटीमध्ये क्वेश्चन काढावे लागणार आहेत तुम्हाला. ओके. 500-600 क्वेश्चन दर याच्यामध्ये. आता ही एकच एक्झाम आहे. तसं CHSL पण आहे, CGL पण आहे, MTS पण आहे, GD पण आहे, सिलेक्शन पोस्ट पण आहे, स्टेनो पण आहे, JEE पण आहे. असे वेगवेगळ्या 8 ते 9 प्रश्न एक्झाम्स आहेत. किती? 8 ते 9 एक्झाम्स आहेत. 9 एक्झामला रिझनिंग कंपल्सरी आहे. मग प्रत्येक शिफ्टला त्यांच्या पण तेवढ्याच शिफ्ट आहेत. 20 ते 25, 20 ते 25 शिफ्ट. मग एवढे प्रश्न दरवर्षी कुठून काय करायचं? कुठून जनरेट करायचे? नाही होणार ना. सब्जेक्ट तो स्टॅटिक आहे. सब्जेक्ट असा जर विचार केला तर रिझनिंग कसं आहे? स्टॅटिक आहे. मग अनेक प्रश्नाची पद्धत दरवर्षी सारखीच असते का बरं? प्रश्नाचं रिपिटेशन्स, टाइपचे प्रश्न आणि नॉर्मलायझेशन प्रोसेस असल्यामुळे बेसिकली काय करावं लागतं? एकाच टाइपचा प्रश्न दुसऱ्या शिफ्टला, तिसऱ्या शिफ्टला, चौथ्या शिफ्टला त्याच टाइपचा प्रश्न टाकावा लागतो. आकडे बदलून आलेले असतील, बरोबर आहे. फक्त काय होतं? शिफ्ट चेंज झाल्यावर तुमचा टाइप चेंज होत नाही, तर आकडे वगैरे चेंज होतात. मॅक्सिमम टाइम असं बघायला भेटतं. मग अनेक प्रश्नाची पद्धत दरवर्षी सारखी का बरं असते? तर हे रिपिटेशन्स तेच क्वेश्चन भेटणार आहेत. एवढी क्वेश्चन बँक कोणाकडे आहे? की प्रत्येक एक्झामला, प्रत्येक शिफ्टला नवीन क्वेश्चन आला पाहिजे? नाही होणार. मग मागच्या 2 ते 3 वर्षाचे सगळे जर एक्झाम पेपर जर केले आपण, त्याची प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली, 2 ते 3 वर्षाची, 5 वर्षाची मॅक्सिमम, तरी आपलं सराव चांगला होतो. म्हणजे पेपर आपल्या समोर येण्यासारखा सराव होतो. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल पेपरमधलं आपण सोडवलंय, हे आपल्याला कळून येतं. त्याच्यामुळेच काय होतं रे, आता बघा, स्कोर वाढायला मदत होते. आता बघतो तुम्ही, आपण जर तुम्ही एस-एस-सीचे कट ऑफ जर बघितले, तर एस-एस-सीचे कट ऑफ 200 आउट ऑफ नियर बाय टियर 1चा जर विचार केला, एस-एस-सी सीजीएल टियर 1चा 135 प्लस मायनस असतो. बरोबर आहे. 135-140 च्या आसपास असतो. म्हणजे 70% कट ऑफ आहे. अशी कुठलीच एक्झाम नाहीये बरं का भारतात, जिथं 70% कट ऑफ लागत असेल. सर एवढी हार्ड आहे का? नाहीये. हार्ड नाहीये. का बरं सोपी जाते माहितीये का? तुम्ही आत्ता जर स्कोर वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट का पैकीच्या पैकी मार्क देऊन जाणारा सब्जेक्ट आहे. पैकीच्या पैकी जेवढे आहेत 50ला 50 मार्क देऊन जाणारा सब्जेक्ट आहे. आता का बरं असं आहे? कारण की रिपिटेशन्स भरपूर आहेत. तुम्ही जर थोडेसे 5 वर्षाचे पेपर जर सोडून पाहिले तर तुमचा पेपर तुमच्या समोर असतो. बरोबर आहे. तुम्ही जर 5 वर्षाचे एक्झाम्पल व्यवस्थित सोडवले, सगळे एक्झाम्पल जर व्यवस्थित सोडवले आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशननी सोडवले, सगळे लॉजिक तुम्हाला डिफाईन झालेत, तर तुमचा पेपर तुमच्या समोर तयार झालेला असतो. त्याच्यामुळं हे 70% चा रिझल्ट लागतो. याचे रिझल्ट जर बघितलं, आउट ऑफ मार्क 200 आउट ऑफ 200 घेणारे पण खूप सारे लोक असतात. कारण की ॲक्युरसी लेव्हल आणि तेवढं सोपं आहे. आत्ता जरी मी म्हणलं ना तुम्हाला, एस-एस-सीच्या कुठल्याही पेपरला तुम्ही आत्ता जर जाऊन बसले, तुमचं ग्रॅज्युएशन एक चांगल्या स्कूलिंग कॉन्सेप्टमध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. 10वी पर्यंत स्कूलिंग चांगलं झालेलं आहे, 11वी-12वी आणि ग्रॅज्युएशन पण चांगलं झालेलं आहे. तुम्ही या 200 पैकी नियर बाय, या 200 पैकी नियर बाय तुम्ही एक 100 पर्यंत तरी मार्क घेऊन येता. पुढची जी 35 मार्काची लढाई आहे तीच तुम्हाला खेळायची आहे. बरोबर आहे. आत्ताच्या 4 वर्षात रिफॉर्म खूप मस्त झालेत एस-एस-सीमध्ये. टियर 1 क्वालिफाईंग झाली आहे. टियर 2 चेच मार्क कन्सिडर करणार आहेत. इंटरव्ह्यू नाहीये, काही नाहीये. 14 पासूनच इंटरव्ह्यू नाहीये तसं तर. बरोबर आहे. 1 स्टेप एक्झाम असतात काही, काही 2 स्टेप एक्झाम्स आहेत. कन्सिडरेशन असं आहे, की स्कोर वाढवण्यासाठी महत्त्वाचा विषय का बरं? की पैकीच्या पैकी मार्क देतोय. जेवढे मार्क पाहिजेत तेवढेच्या तेवढे मार्क देतोय. थोडंसं जर प्रॅक्टिस थोडीशी जास्त केली तर पैकीच्या पैकी मार्क पडण्याची पण संभावना जास्त असते. आफ्टर दॅट या पॉइंट नंतर आपण जाणार आहोत पुढच्या पॉइंटला. किती प्रश्न येतात वेगवेगळ्या परीक्षेमध्ये? बघा रे, सीपीओ जर बघितलं तर 50 क्वेश्चन दिसतात. बरोबर आहे. स्टेनोग्राफर 50, जेई ज्युनियर इंजिनियर त्याच्यामध्ये 50, सीजीएलला 25 क्वेश्चन, सीएचएसएलला 25 क्वेश्चन, सिलेक्शन पोस्टला 25 क्वेश्चन
आपण 5-6 एक्झाम घेतल्या, जीडी आहे, एमटीएस आहे, सगळ्या म्हणजे नियर बाय 25% वेटेज धरून चला. टियर 1 साठी वेगवेगळ्या एक्झामसाठी 25% वेटेज धरून चला. हा कॉन्सेप्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे किती प्रश्न येतात तर 25% तर येणार म्हणजे येणार. म्हणजे ह्या 25% साठी थोडीशी जास्त मेहनत केली तर हा पैकीच्या पैकी मार्क देण्यासारखा विषय आहे. आता एसएससीचा 4 सब्जेक्ट आहेत. एसएससी मध्ये कुठल्याही पेपरला 4 सब्जेक्ट जे नॉन टेक्निकल आहे त्यांच्यासाठी. मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि जीएस. जीएस किती पण अभ्यास करा, पैकीच्या पैकी मिळणं थोडंसं मुश्किल जातं. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये पण तोच कॉन्सेप्ट आहे. मिळू शकतात इंग्लिशमध्ये, बरोबर आहे. ज्यांचं लँग्वेजवर कमांड चांगला आहे त्यांना मिळू शकतात, असं काहीच नाहीये. गणितामध्ये अवघड आहे. सगळ्याच्या सगळं पैकीच्या पैकी मिळणं अवघड आहे. पण रिझनिंग मध्ये ते सोपं आहे. रिझनिंग मध्ये मॅक्सिमम लोक पैकीच्या पैकी घेतात. आउट ऑफ मार्क घेत असतात, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे याची प्रश्नाची संख्या जास्त 25%चं वेटेज जर आपल्याला इथंच जर मार्क पडत असतील, 25% मार्क जर इथंच पडत असतील, तर मग मेहनतीचा क्रायटेरिया कमी होतो. 70% पैकी 25% तर आपल्याला इथंच भेटतायत, याच सब्जेक्ट मधून भेटतात. जर व्यवस्थित अभ्यास केला तर पूर्ण सुद्धा भेटू शकतात. आता यानंतर सर्वात आधी काय करायचं, हे मार्क घेण्यासाठी काय करायचं. आता प्रत्येक विद्यार्थी काय करतो, पहिल्या दिवशीपासून प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. मला सगळं येतं. परीक्षा देऊन आला, याची सुरुवात कशी होते तुम्हाला सांगतो. तुम्ही ₹100 फीस आहे किंवा फीस नाहीये म्हणून एसएससीचे फॉर्म भरतो आपण. परीक्षेला जातो. परीक्षेला झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यार एवढा सोपा पेपर असतो ना, अभ्यासाची सुरुवात करतो आपण. मॅक्सिमम पोरांची अभ्यासाची सुरुवात एसएससीचा पेपर दिल्यानंतर होते. पण असं नाही करायचं आणि लगेच अभ्यासाला सुरुवात केलं तर काय? मी प्रश्न सोडवायला सुरुवात नाही. प्रश्न सोडून जमणार नाहीयेत. त्यांच्या मागचे कॉन्सेप्ट. ही परीक्षा जी आहे ना, ही टाईम आणि ॲक्युरसीची आहे. ही टाईम अँड ॲक्युरसीची आहे. बरोबर आहे. याच्यात तुमचा टाईम आणि ॲक्युरसी दोन्ही पण तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे. त्याचा टाईम म्हणजे काय? स्पीड. बेसिकली स्पीड म्हणायचं आहे. स्पीड आणि ॲक्युरसीची आहे. त्या स्पीडला त्या विदिन अ टाईम तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे. तरच तुमची ही परीक्षा कॉन्सेप्ट परीक्षा क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत. पण त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? सिलेबस बघा आधी. सुरुवात नेहमी सिलेबस पासून करायची. काय आहे? मॅथ शिकवण्याचं, मॅथ शिकण्याचं आणि मॅथचे प्रश्न सोडवण्याचा एक कॉन्सेप्ट आहे. एक थिअरी आहे. एक पहिले चॅप्टर कुठले करायचे, कुठले नाही करायचे, एक हिरार्की आहे. तसंच रिझनिंगची पण हिरार्की आहे. रँडमली कुठलाही टॉपिक घेऊन चालेल का? तर नाही. त्याच्या मागे स्टेप बाय स्टेप जावं लागतं तुम्हाला. ओके. कारण अभ्यासाच काय करायचं आहे हे माहीत नसल्यास, बरोबर, अभ्यासक्रमच माहीत नाही, शिकायचं काय हे समजायचं शक्यताच नाहीये. बरोबर आहे. ती हिरार्की माहिती पाहिजे. आता पुढे बघूया हिरार्की बद्दल काय दिसतंय का. आता सिलेबस, ही हिरार्कीच म्हणजे काय रे? सिलेबस. कसं काय करायचं, कुठले टॉपिक करायचे, हे महत्वाची गोष्ट असते. बघा रे, पहिल्यांदा सुरुवात तुम्ही जर लॉजिकल टॉपिक पासून केली, जर तुमची परीक्षेचे थोडंसं काहीतरी तुम्हाला गंध असेल या सब्जेक्टचा, तर तुम्ही लॉजिकल टॉपिक पासून करू शकता. मी लॉजिकल टॉपिक कशाला म्हणतो, तर अॅनालॉजीला म्हणतो, क्लासिफिकेशन, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग. बरोबर आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल टेस्ट, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. बरोबर आहे. त्याला थोडेसे काय म्हणतो मी, लॉजिकल टॉपिक म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता थोडीशी वाढवावी लागते, तुमची थिंकिंग प्रोसेस वाढवावी लागते, वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. जर तुमची पहिल्यांदा स्टार्टिंग असेल तर इथपासून सुरुवात करू नका. सोपे सोपे टॉपिक निवडा. जस्ट लाईक तुम्ही ब्लड रिलेशन निवडला, डायरेक्शन डिस्टन्स निवडला, सोपा आणि कंपल्सरी टॉपिक आहे. रँकिंग निवडलं, सोपा आणि कंपल्सरी टॉपिक आहे. त्यानंतर क्लॉक आहे, कॅलेंडर आहे, क्यूब डाईस आहे, मिरर इमेज आहे, पॉवर पेपर फोल्डिंग आहे, नॉन वर्बल रिझनिंग आहे, बाकी सगळे हे सोपे सोपे टॉपिक आहेत. याच्यापासून सुरुवात केली तर रिझनिंग मध्ये रस यायला सुरुवात होईल. बरोबर आहे. नंतर थोडंसं आपण प्रो झालो, त्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज आली आपल्यामध्ये, तेव्हा हे लॉजिकल टॉपिक सोडवायला सुरुवात करा. हे इंटरेस्टिंग आहेत. हे इंटरेस्टिंग आहेत. पण कधी कधी जर एखादं लॉजिक अडलं तर 1-2 तास कसे निघून जातील वेगवेगळ्या अँगलने विचार करत तुम्हाला, ते कळणार सुद्धा नाही आणि डोकं जाम होईल. बरोबर आहे. मग सुरुवात करताना हलक्या फुलक्या टॉपिक पासून करायची. हलक्या फुलक्या टॉपिक्स पासून करायचे. जस्ट लाईक कॅलेंडर आहे, क्लॉक आहे, क्यूब आहे, डाईस आहे. हलक्या फुलक्या टॉपिक पासून, ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन डिस्टन्स आहे. जास्त डोकं लावायची गरज नाही. जे दिसतंय त्याच्यावरून आन्सर काढायचे. जास्त डोकं लावायचं नाहीये. डोकं कुठे लावावं लागतं? अॅनालॉजी, क्लासिफिकेशन, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग
या गोष्टींना भरपूर डोकं लावावं लागतं. डोकं लावावं लागतं इन द सेन्स आपल्याला ते लॉजिक माहिती नसतात, ते लॉजिक माहिती करून घ्यावे लागतात. ते लॉजिक माहिती झाल्यानंतर हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतात. पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, या सगळ्या गोष्टीला आपल्याला शिकायला थोडासा कॉन्सेप्ट माहिती असावे लागतात. बरोबर? आफ्टर दॅट बघा, स्टेप काय, अभ्यासाची योग्य पद्धत काय, स्टेप वाईज करून कन्सिडर करून आपण याला चालूया. पहिल्यांदा काय करायचं, कुठल्याही टॉपिकला सुरू केले तर त्याचे कॉन्सेप्ट समजून घ्या. जो टीचर तुम्हाला शिकवणार आहे त्याच्याकडून ते कॉन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घ्या. काय आहे, काय नाहीये, कसं करायचंय, त्याच्या मागची थिअरी काय, या सगळ्या कॉन्सेप्ट समजून घ्यायच्यात. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या कॉन्सेप्टवरची उदाहरणं सोडवा. 10 ते 20 हे मिनिमम झालं बरं का. फर्स्ट अटेम्प्ट 10 ते 20 चा असला पाहिजे तुमचा. पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजल्यानंतर जस्ट लाईक आपण डायरेक्शन डिस्टन्स हा टॉपिक शिकतो आहोत. डायरेक्शन डिस्टन्स मधला डायरेक्शन, त्याच्यापैकी कुठला डायरेक्शन, स्टार्टिंग डायरेक्शन हा एक कॉन्सेप्ट आहे. स्टार्टिंग डायरेक्शन हा कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्टला शिकल्यानंतर त्याच्यावरचे 10 ते 20 एक्झाम्पल प्रिव्हियस इयर मधून सोडवायचे, पीवायक्यू मधून सोडवायचे. ओके. त्याच्यानंतर पीवायक्यू मधून सोडवायचे म्हणजे बघून सोडवायचे का? नाही. त्याच्यानंतर जे चुकलेत त्याच्यामध्ये, त्याच्यातलं काय काय चुकलंय आणि त्याचे कारण काय हे शोधा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांकडे लक्ष देणार नाहीत तोपर्यंत याच्यामध्ये तुमची अॅक्युरसी वाढणार नाही. स्पीड कधी वाढवायची असते, जेव्हा तुमची अॅक्युरसी तुमच्या पीकला असेल तेव्हा तुम्ही स्पीडला सुरुवात करायची असते. अॅक्युरसी वाढल्यानंतर स्पीड घ्यायची, स्पीड घेऊन अॅक्युरसी करायची नाही, मग त्याच्यामध्ये जंबल होण्याचे चान्सेस भरपूर असतात. बघा, चुका शोधा. त्यानंतर ज्या चुका आहेत त्याच्यावर पुन्हा सराव करा. आता कुठलंही पीवायक्यूचं बुक घेतलं तुम्ही, मार्केटमध्ये मल्टिपल एसएससीचे पीवायक्यूचे बुक आहेत. पर्टिक्युलर एक कोणाचं पब्लिकेशनचं नाव घेणार नाही, बरोबर. कुठल्याही पीवायक्यूचं पुस्तक घ्या, पण सोडवताना काय करायचंय हे कॉन्सेप्ट थोडंसं लक्षात ठेवा. सोडवताना याच्यामध्ये काही गोष्टी समजून घ्यायच्यात. ओके. पीवायक्यूची सुरुवात करताना लास्ट इयरचे पीवायक्यू पहिल्यांदा सोडवायचे. लास्ट इयरचे पीवायक्यू पहिल्यांदा सोडवायचे. ते लास्ट इयरचे पीवायक्यू सोडवणं झाले की मग त्याच्या पहिल्यांदा हे 10 ते 20 कुठले असले पाहिजे, पहिल्यांदा सोडवताना हे लास्ट इयरचे असले पाहिजे. म्हणजे सुरुवात तिथं काय असेल, समजा त्या पुस्तकामध्ये 2014 ते 2026 पर्यंत पुस्तक आहे, बरोबर आहे. तर 2600 पहिल्यांदा सोडवायचे. त्याच्यानंतर मागं प्रॅक्टिस करताना मागं जायचं. पण पहिल्यांदा लास्ट इयरचे सोडवायचे. रिव्हर्स पॅटर्न मध्ये पुस्तक सोडवायचं असतं. त्याच्याने इम्पॅक्ट चांगला होतो आणि परीक्षेमध्ये यश येण्याचे पण कॉन्सेप्ट चांगले राहतात. आता पीवायक्यूचा सराव, प्रश्नांचा पॅटर्न समजतो. का बरं करायचं पीवायक्यू, का बरं सोडवायचे पीवायक्यू वर एवढं लक्ष का बरं आहे? एसएससी मध्ये पीवायक्यू सगळ्यात महत्वाचे असतात. का बरं? की याच्याने तुम्हाला पॅटर्न कळतो की क्वेश्चनचा पॅटर्न काय, नेमका पॅटर्न काय. पॅटर्न कळाल्यानंतर स्पीड वाढतो आपला. स्पीड वाढलं की कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स वाढले की परीक्षा होते सोपी. परीक्षा सोपी झाली की आपला रिझल्ट यायला काय होतं, रिझल्ट यायला मदत होते. ओके. हा कॉन्सेप्ट समजून घेणं पीवायक्यूच्या हिशोबाने गरजेचं आहे. मी त्याचं लॉजिक तुम्हाला मागे सांगितलंय. मल्टिपल शिफ्ट आहे, मल्टिपल शिफ्टसाठी मल्टिपल डेटा लागेल. एवढा ह्यूज डेटा सहसा नसतो, कुठल्याच आयोगाकडे नसतो. कोणी जरी परीक्षा घेतली तर जर शिफ्ट मध्ये होत असेल तर तिथे रिपिटेशनची शक्यता खूप असते. मग या पीवायक्यू मधून आपल्याला ते रिपिटेशन्स कळतात. रिपिटेशन कळल्यानंतर पॅटर्न कळतो, पेपर काढण्याची टेंडन्सी कळते आणि त्यावरून परीक्षा वाटते सोपी. क्लिअर आहे? पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, तर हेरार नोटबुक आहे. काय असतं हे, तर आपण जेव्हा पीवायक्यू सोडू किंवा मॉक टेस्ट देऊ तेव्हा हे एरर बुक नवीन ठेवायचं, आपल्या सोबत ठेवायचं आणि हे प्रत्येक सब्जेक्टचं वेगळं असावं. जे एक्झाम्पल चुकलंय, जी टाईप चुकली आहे याच्यामधली, ती या एरर बुक मध्ये काय करायची, नोंद करायची. बरोबर आहे, एरर बुक मध्ये नोंद करायची. याचे समजा आपण आठवड्याचं एरर बुक बनवलंय, मग आठवड्याभरात कुठल्या कुठल्या सब्जेक्टच्या, आपला रिझनिंगचा विषय जर घेतला तर रिझनिंगच्या कुठल्या कुठल्या टॉपिक मध्ये माझी चूक होतीये बघा एकदा. कुठल्या कुठल्या टाईपला चुकतोय आपण ते बघा एकदा. कॉन्सेप्ट कुठले कुठले आपल्याला व्यवस्थित समजले नाहीत ते बघा. त्याच्यावर एकदा
नजर फिरवली की दुसऱ्या वेळेस ते चुकत नाही. त्याला म्हणायचं एरर बुक. आणि ही साईज दरवेळेस कमी 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 होत जाईल. प्रत्येक आठवड्याला ही साईज काय होईल, कमी होईल. बरोबर आहे. आणि एक वेळेस असं येईल की आपल्या PYQ मध्ये किंवा मॉक टेस्ट मध्ये चुका नसतील, म्हणजे आपले रिझल्ट 100% येण्याचे चान्सेस वाढतील. एरर बुक का बरं ठेवायचं, की चुका कुठे होत आहेत हे कळणं गरजेचं असतं. स्पर्धा परीक्षेमध्ये काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे जर कळालं तर लवकर सक्सेस भेटतं. ओके, हा बेसिक कॉन्सेप्ट समजून चला. आफ्टर दॅट सिलेक्शनसाठीचे गोल्डन रूल काय आहेत? सिंपल आहेत, सरळ आहेत, काही याच्यात अवघड नाहीये. कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करा. रोज प्रश्न सोडवा, PYQ सोडवा, मॉक टेस्ट द्या, चुका लिहून ठेवा, रिव्हिजन करा आणि सातत्य ठेवा. सगळं जे आतापर्यंत सांगितलंय तेच वन लाईन मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यात आधी सुरुवात करताय तर पहिल्यांदा कॉन्सेप्ट पासून करा, प्रश्नांपासून नाही. व्यवस्थित कॉन्सेप्ट शिकून घ्या. डायरेक्शन डिस्टन्स काय, ब्लड रिलेशन काय, कोडिंग डिकोडिंग काय, का बरं शिकायचंय, काय आहे त्याचं महत्व, काय काय कॉन्सेप्ट येतात त्याच्यामध्ये सगळं बघून घ्या एकदा. आणि त्यानंतर कशा करा, प्रश्न सोडवायला सुरुवात करा. सराव, हा जो सराव आहे, रोज प्रश्न सोडवणं हे गरजेचं आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. बरोबर. प्रॅक्टिसला SSC मध्ये पर्याय नाहीये. तुमचे दर दिवशी नियर अबाउट 100 प्रश्न, प्रत्येकाचे 25-25 जर धरले प्रत्येक सब्जेक्टचे, तर 100 प्रश्न तरी सोडून झाले पाहिजे. एका सब्जेक्टचा तुम्ही 1 तास करताय का अर्धा तास करताय, कॉन्सेप्ट क्लिअर ते काही घेणं देणं नाहीये. पण त्याच्या सोबत तुम्ही प्रत्येक याचे रोजच्या रोज जेव्हा तुमचा सिलेबस कॉन्सेप्ट कंप्लीट होतो त्याच्यानंतर कमीत कमी 100 प्रश्न तरी सोडवणं गरजेचं आहे. कारण की ती सवय असायला पाहिजे. पहिल्यांदा 100 प्रश्न एका दिवसात आणि नंतर अशी सवय लावायची स्वतःला की 100 प्रश्न प्रत्येक सब्जेक्टचे 25-25 एका तासात. जेव्हा तुमचे एका तासात 100 प्रश्न वाचून, सोडवून आणि सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करून होत असतील, तेव्हा तुम्ही परीक्षेसाठी अपेअर आहात आणि तेव्हा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही पास होण्यापासून. PYQ याचं महत्व आपण आतापर्यंत खूप वेळेस सांगितलं. PYQ चे सगळे बुक तुमच्याकडे असावे, सब्जेक्ट वाईज वेगवेगळे PYQ चे बुक असावेत. कुठल्या प्रकाशाने घेतायत माहित नाही, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने डिसाईड करा. कारण की PYQ सगळ्या प्रकाशनाकडे सारखेच आहेत. बरोबर आहे. फक्त त्याच्यातले कव्हर बदललेले आहेत, डेटा काही बदललेला नाहीये. थोडंसं हिंदी आणि इंग्लिशमध्ये थोडेसे चेंजेस करून ठेवलेले आहेत, म्हणजे त्या लँग्वेजमध्ये फक्त. मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट कुठून देणार तुम्ही? तर मार्केटमध्ये भरपूर सारे ॲप आहेत जे लॅपटॉपवर चालतात. सहसा मोबाईलवर न देता पीसीवर किंवा लॅपटॉपवर मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. कारण काय, परीक्षेत तुम्हाला पीसीवरच द्यायचं आहे. परीक्षेत तुम्हाला पीसीवरच द्यायची आहे. मग या पेनची, हातात घेतलेल्या पेनची आणि माऊस तुम्हाला एक सोबत वागवता आला पाहिजे. जर तुम्ही राईट हँडेड असाल तर. बरोबर आहे. पेन आणि माऊस तुम्हाला एक सोबत वागवता आला पाहिजे. याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. कारण की त्या परीक्षेमध्ये स्पीड सोबत टाइम पण तेवढाच महत्वाचा आहे. तुमचा 1 सेकंद सुद्धा महत्वाचा आहे. ते पेन खाली ठेवून माऊस उचलण्यात जो 1 सेकंद जाईल तो 100 वेळेस टाकावा लागेल. म्हणजे 1.5 मिनिटाचा टाइम जाईल. बरोबर आहे. 1.5 मिनिटात तुमचे मॅथचे 3 प्रॉब्लेम आणि रिझनिंगचे कमीत कमी 5 प्रॉब्लेम सोडवणे होतात. एवढं मायक्रो अनालिसिस तुम्हाला करायचं आहे. PYQ सोडवताना मॉक टेस्ट कशामुळे द्यायचा, तर त्याच्यामुळे द्यायचा. त्यानंतर ज्या काही चुका होतील, अनालिसिस करायला चुका लिहून ठेवा, त्याच्यावर रिव्हिजन करा आणि सातत्य ठेवा. हे सगळे काय गोल्डन रूल आहेत. या सगळ्या सोबतच आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे आता ही सगळी तयारी आपण शाश्वत सोबत तयार करतोय, सुरू केली आहे. बरोबर आहे. 25 तारखेपासून बॅच सुरू आहे. 15 तारखेपासून 15 जून पासून बॅच सुरू आहे. रेकॉर्डेड फॉर्म, ऑनलाईन फॉर्म, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यामध्ये सगळी टीम असणार आहे. स्वतः महेश पाटील सर इंग्लिशला आहेत, मी रिझनिंगला आहेत, नागेश शिंदे सर ज्यांना 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते मॅथ्ससाठी आहेत, GA साठी वेगवेगळे टीचर तुम्हाला इथं बघायला भेटतील. GA साठी वेगवेगळे टीचर बघायला भेटतील. कसली कसली तयारी होईल, तर SSCच्या सगळ्या नॉन टेक्निकल एक्झामच्या सगळ्या सिलेबसची शाश्वत करून घेईल. ओके, क्लासेस सुरू आहेत. तुम्हाला जर काही असेल तर शाश्वतच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कमेंटमध्ये, याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.